सकाळच्या वाजता 4. मला माझ्या डोळ्यावरून कळतच असेल की मला केवढी सारी झोप आली आहे. पण हिच्या डोळे बघा, पिल्लू इकडे बघ, हिच्या डोळ्यावर जरा पण झोप नाही आहे. आता येतील पिल्लूचे बाबा. ऑलमोस्ट 4 वाजले. आता येईल दीपक आला की हिला झोपवायचं ट्राय करेल. मी तर दमली झोपवायचं होती, कारण का तिला अजून पण झोप आली नाही आहे. आणि इथं तिने मला बुचकारलं जोरात, नक लागलं. आणि आता खेळते. आणि उद्या जायचं आहे आम्हाला गावाला. म्हणजे आज आम्हाला सकाळी जायचं आहे गावाला. मला हेअर वॉश करायचं. मी लावल्यात ऑइल आणि मुलगी झोपली नाही आहे. बॅग अर्धीच बॅग केलेली ऑलरेडी. पण जी वरची आहे तिथे मी सॅक घेईल, कारण का बॅकपॅक घेईल. ती बॅग नाही घेणार, शोल्डरवाली बॅग, कारण का हिला घेऊन ती बॅग घेणं थोडं हार्ड काम आहे. त्याच्यामुळे आणि पिल्लूचं खाणं म्हणजे विचारू नका, मला भरपूर सारं घ्यावं लागलं. कुरमुरे, डाएटवालं बिस्किट, वाटी, चम्मच, तिचं फॉर्म्युला मिल्क, तिची बॉटल, तिचे टॉय, एक बॉक्स घेतला रिकामा, जेणेकरून जर क्रँकी झाली तर ते देता येईल. असं काय काय सगळं घेतलं आहे. आता त्या मॅडम आमच्या झोपतील कधी काय माहिती. आता दीपक येईल तेव्हा हिला हिच्या बाबांच्या हवाले करणार आणि मी जरा झोपणार. सकाळी लवकर उठायचं आहे मला. ऑलमोस्ट मला 5-6 वाजता उठायचं होतं. आत्ताच वाजले 4. काय मी उठायचं 6 वाजता? 8 वाजता उठेल मी. हेअर वॉश करेल, हेअर ड्रायनेस करेल आणि जी बॅग पॅक करायची राहिले ती पॅक करावी लागेल. आणि आमच्या पिल्लूचं असं आहे की त्यांना बाहेरचं सॅरलेक्स आवडत नाही, घरचंच जेवण लागतं. बाहेरचं खाणं फक्त बिस्किट खाणार बस. त्यांना रेडीमेड सॅरलेक्स आवडत नाही, त्यांच्या घशाखाली जात नाही, त्यांना ते आवडत नाही. सो आम्हाला घरातूनच काहीतरी जेवण करून घेऊन जावं लागेल ना, कारण का आम्ही निघणार आहे 12 वाजता. सो आम्हाला घरातूनच घेऊन जावं लागेल सगळं. तिला जरा पण बाहेरचं आवडत नाही सॅरलेक्स, का माहिती का. कधी कधी वाटतं थोडंसं तरी खावं ना बाळाने, पण नाहीच खात ते रेडीमेड सॅरलेक्स. तिला घरचंच लागतं. तर मी घरचं करून घेतलं आहे. नाचणीचं सत्व फक्त खाते, बाहेरचं नाचणीचं सत्व घेतले आणि मखाने पावडर घेतले, जिऱ्याची पावडर घेतली. आता काय माहिती घरी असेल की नाही. जिरा असतं पण पावडर क्वचित असते सगळ्यांकडे. सो जिऱ्याची पावडर घेतली आहे. अजून मी काय घेतलं, मीठ घेतलं आहे पिल्लूचं प्रॉपर, पिंक सॉल्ट, कारण का मीठ तिकडे पिंक सॉल्ट यूज करत नाही हे मलाही माहिती आहे. आणि मी पण आधी करत नव्हती, तर कोणच करत नाही आधीपासून. जे नॉर्मल लोक असतात ते मिडल क्लास, सगळं आपल्या नॉर्मलच यूज करतात. हो मॅडम, मला ना लिटरली हिला खेळवता ना मी काय करायची, ही अशी बसली आहे तर मी ना अशी डोकं टेकायची हिच्यावरती अशी, आणि ही आहे ना मला मारायची थोबाडात माझ्या. आणि इथे ऑलमोस्ट दीपक आलेला सकाळी ऑलमोस्ट 4:30 वाजता आलेला. तरी पण पिल्लू आमची जागी होती. आल्या आल्या कुकी आमची, तिला पहिलं अटेन्शन लागतं. जरी कोण आमच्या घरी गेस्ट आलं तरी आमच्या कुकीला पहिलं अटेन्शन लागतं. सो इथे तिला एंटरटेनमेंट. आणि ते कुकीला दीपक बोलत होता चल ये, पण तिचं काहीतरी भलतंच चालू होतं. आणि दीपक फ्रेश वगैरे झाला आणि मी खूप थकून गेलेली. सो दीपकला म्हटलं आता तूच झोपव पिल्लूला. सो त्याचं चालू होतं आता पिल्लूला अशा मोशनमध्येच झोपवावं लागतं, नाहीतर डाऊन म्हणजे शोल्डरवर झोपवावं लागतं. तर तेच प्रोसेस चालू होती. आणि फायनली सकाळी आम्ही लवकर निघालेलो. लवकर म्हणजे ऑलमोस्ट 2 वाजता निघालेलो, कारण का आमची 4ची ट्रेन होती. सो कल्याणला जायचं होतं आणि ठाण्यावरून पॉसिबल नव्हतं. सो आम्ही ओला बुक केली आणि कल्याणला जाण्यासाठी निघालो. पिल्लू बघताय, पिल्लूला तर काहीच माहीत नव्हतं. पिल्लूची झोप पण झाली नव्हती. तिला कसं तरी आम्ही रेडी केली आणि आणलं. खाल्लं पण नव्हतं तिने, काय फक्त दूधच पिलेली. आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तिला मी भरवलं वगैरे सगळं, भरवलं तिला, थोडंसं हे केलं बस, बाकी काही नाही. मग नंतर ती खेळत होती. आणि आम्हाला विंडो सीट भेटली नव्हती.
सो तिची ती मध्ये बसलेली. खाल्लं पिल्ल्यानंतर थोड्या वेळाने ना जरा क्रँकी झालेली. सो तिला थोडे सॉंग्स लावून दिले, पण ती सॉंग्स कमी आणि विंडोच्या बाहेर जास्त बघत होती. झाडं वगैरे होती, पण थँक गॉड असं झालं की विंडो सीट भेटली नाही. कारण का विंडो सीट भेटली ना की ती विंडोच्या रॉडला वगैरे हात लावते, त्याच्यामुळे ते बेटर वे की विंडो सीट भेटली नाही. सो इथे आम्ही असंच थोडासा टाईम स्पेंड केला आणि नंतर भेळ घेतलेली ताईंनी. आणि तेव्हा काय झालेलं, तिला मी झोपवत होते आणि ती झोपतच नव्हती. लिटरली 10 ते 20 मिनटं लागून गेली मला तिला झोपवायला. आणि फायनली ती झोपल्यानंतर जरासं भेळ वगैरे खाल्ली, कारण का सकाळी आम्ही लवकर खाल्लेला, नाश्ता केलेला, जेवलेलो नव्हतो. सो त्यामुळे भूक पण लागलेली. नंतर आम्ही पोचलेलो ऑलमोस्ट नाशिकला. आणि इथे नाशिकचा फोर्ट होता कुठला तरी, माहीत नाही तो कुठला होता. जर तुम्ही कोण नाशिकच्या रोडला राहत असाल तर हा कुठला फोर्ट आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर आम्हाला इतका बोर झाला ट्रेनमध्ये बसून, कारण का खूप टाईम बसलेलो. इवन आता हे स्टेशनचं नाव पण मला आठवत नाही आहे काय आहे, कारण का ऑलमोस्ट मी 5 इयर्सनी पण नाही बोलता ना, करोनाच्या आधी येऊन गेलेली, त्याच्यानंतर मी आत्ता येते. सो स्टेशनचं नाव मी आता व्हॉइस ओव्हर देते, त्याच्यामुळे मला स्टेशनचं नाव पण दिसत नाही आहे. मे बी तुम्ही कोणी ह्या रोडला राहत असाल, ह्या साईडला राहत असाल तर तुम्हाला स्टेशन बघून समजलंच असेल की हे स्टेशन कुठलं आहे ते. आणि या साईडला थंडी तर भयंकर होती. आणि थोड्या वेळाने पिल्लूला आम्ही बिस्किट दिलं, इवन दूध बिस्किट पण भरवलं, केळ्या पण भरवलेलं. पिल्लूचं मी सगळे फूड आयटम घेतलेले. जर तुम्ही पण तुमच्या बाळासोबत ट्रॅव्हल करत असाल तशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण कॅरी करून जावा, कारण का ते आपल्यावर डिपेंड असतात, त्यांना काय बोलता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या बाळाला काय लागतं काय नाही. सो त्याप्रमाणे तुम्ही पण जर ट्रॅव्हल करत असाल तर छोट्या छोटी गोष्टी घेऊन जावा. जसं की मी पिल्लूला कुरमुरे घेतलेले, डाईटवाले बिस्किट घेतलेले, इवन बनाना पण घेतलेले आणि तिचे काही फेवरेटवाले टॉय घेतलेले. आणि नंतर ऑलमोस्ट आम्ही पोचायलाच येणार होतो. सो तिथे थंडी खूप होती, त्याच्यामुळे पिल्लूला स्वेटर घातलेला. पिल्लूला स्वेटर हा प्रकार जरा पण नाही आवडत. सो तिला कसं तरी घातलं, सॉंग्स लावून दिले, कारण का ती पण वैतागलेली, सकाळपासून ती बसून होती त्याच्यामुळे. आणि फायनली आम्ही पोचलो आणि पिल्लू गेली लगेच, पिल्लूचे काका आलेले घ्यायला. सो पिल्लू गेली पिल्लूच्या काकांकडे आणि तुम्ही पुढे बघालच ती बाईकवर कशाप्रकारे बसली. आणि इथे लिटरली पिल्लू बाईकवरती बसलेली. मी तर शॉक झालेली ती बसलेली, कारण का आमच्याकडे ॲक्टिव्ह आहे, बाईक टाईप नाही आहे. सो इथे ती 2 हात ठेवून अगदी पद्धतशीर बसलेली. इवन मी दीदीला बोललेली, दीदी म्हणजे पिल्लूची मोठी बहीण. सो तिला बोललेली तिला पकड. ती लिटरली तिचे हात पाठी करून ती सांगत होती की मी बसेल, तू मला पकडू नको. आणि फायनली आम्ही पोचलेलो. आणि आम्ही पोचलेलो घरी.
सो जे लोक खानदेशमध्ये राहत असतील तर त्यांना माहिती असेल प्रत्येकाच्या घरात हे जेवण बनतंच. डाळ भट्टी आणि वांग्याचं भरीत केलेलं, मेथीची भाजी केलेली, डाळ भात केलेलं. सो आम्ही जेवण वगैरे जेवलो. त्याच्यानंतर पिल्लूला दूध फीड केलेलं, त्याच्यामुळे मी तिला काय भरवलं नव्हतं. सो तिला मी आता इथे भरवत होती आणि तिचं चालू होतं इकडे जा तिकडे जा. आणि इथे आई उद्याची तयारी करत होत्या. उद्या करणार आहेत पुरणाच्या पोळ्या. सो इथे पुरण त्याला स्मॅश करत होते, म्हणजे बारीक करत होते. तर तुम्ही उद्याचा ब्लॉग आहे तो नक्की बघा, कारण का उद्या पिल्लूचं आम्ही जायवळ करणार आहे. सो आज एवढंच मला शूट करता आलं, बाकीचं एवढं काय करता आलं नाही. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इथे आजी, पिल्लूची आजी रात्री झोपायच्या आधी पिल्लूची नजर काढत होती.